जो काम करतो त्याच्यावर बोलतच असते आणि आमचा कारभार हे सगळ्यांच्या लोकांच्या समोर आहे. त्यांना किती ज्ञान आहे मला माहीत नाही, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला कधीही माहिती लागेल आम्हाला सांगा, आम्ही माहिती तुम्हाला देऊ. माझी सर्वांना हीच विनंती आहे की गोकुळला ह्यामध्ये आपण कृपया करून वळू नये. ही आपली जिल्ह्यातली मातृसंस्था आहे, ही आज उच्च शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे. सभासद संख्या निवडणुकीच्या म्हणजे 5 वर्षामागची 3659 सभासद संख्या होती. त्यानंतर मागच्या बॉडीला 534 कट ऑफ डेटच्या नंतरच्या 534 त्यानंतर वाढवलेले आहेत त्यांनी सभासद. त्यानंतर मार्च 2021 अखेर म्हणजे संचालक मंडळ नवीन आल्यानंतर 496 नोंदणी झालेल्या संस्था त्या आता सभासद झाल्या या बॉडीमध्ये. अशा सगळ्या मिळून 5470 या पात्र सभासद त्या ठिकाणी झाले. ते उगाच 3800 वाढवल्या हे वाढले असं काही नाही. डिबेंचर कपातीचा मुद्दा सुद्धा आहे, तो विरोधक उचलताना जात आहे. 40% डिबेंचर कपात केलं जातं. नाही, 20% आम्ही केलेली आहे डिबेंचर कपात. गोकुळवर जो काय आरोप केला जातो मग त्याच्या पाठीमागे बोलवता जणी कोणी वेगळा आहे असं वाटतंय. मग अदृश्य शक्तीचा हात आहे असं म्हटलं जातं. कोण वेगळा आहे का, कुणाला संशय ते आहे? अदृश्य ते उघड काय लागेल कुठं आहे ते. कार्यकाळ एकीकडे आपण पूर्ण करताय, मात्र आता गोकुळच्या निवडणुका लागल्यानंतर दुरुपयोगाच्या समोर कोणते मुद्दे घेऊन आपण जाणार? आम्ही जे केलेलं काम आहे 5 वर्षातलं हे लोकांच्या समोर घेऊन आम्ही जाणार आहे. जे 250 कोटीच्या ठेवी होत्या त्या आज 400-450 कोटी ठेवी ठेवण्यामध्ये आम्ही सर्व संचालक मंडळ यशस्वी झालो. ही प्रगती गोकुळची जी झालेली आहे या 5 वर्षामध्ये हेच घेऊन आम्ही लोकांच्या समोर आशीर्वाद मागायसाठी जाईल. पण गोकुळवर जे भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले त्याबाबत तुम्ही काय आढावा घेतला? जो काम करतो त्याच्यावर बोलतच असते आणि आमचा कारभार हे सगळ्यांच्या लोकांच्या समोर आहे. आम्ही या ठिकाणी डिव्हिडंडच्या माध्यमातून किंवा बोनसच्या माध्यमातून लोकांना भरभरून दिलेला आहे आणि जो फायदा मला वाटते महाराष्ट्रामध्ये एकच दूध संघ जो आहे तो नावारूपाला आहे तो गोकुळ. 100 रुपयेमधून 85 रुपये आपण हे उत्पादकांना देतो. हा एकमेव दूध संघ आहे की सभासदांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी काम करतो. आमदार शिवाजीराव पाटील सध्या गोकुळवर आरोप करतायत. आता त्यांना किती ज्ञान आहे मला माहीत नाही, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला कधीही माहिती लागेल आम्हाला सांगा, आम्ही माहिती तुम्हाला देऊ. आरोप प्रत्यारोप होत आहे ते माहितीच्या नेत्यांमध्येच होताना दिसत आहे. ते नेत्यांनाच विचारलेलं बरं होईल. पण या सगळ्याचे काय आरोप ईडीची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी केली जाते. मग शेतकरी माझी सर्वांना हीच विनंती आहे की गोकुळला ह्यामध्ये आपण कृपया करून वळू नये. ही आपली जिल्ह्यातली मातृसंस्था आहे, ही आज उच्च शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळं गोकुळवर कसलाही या ठिकाणी बेछूट आरोप करणं हे योग्य नाही. मी सर्व नेते मंडळी असतील यांना विनंती करतो की गोकुळवर त्यांनी कृपया करून बोलणं टाळावं. हे आरोप सत्य आहेत किंवा राजकीय आरोप आहेत? हे राजकीयच हेतून आरोप. आता निवडणुका जवळ आल्यात म्हटल्यावर राजकीयच असणार. तुम्ही म्हणताय की इकडे निवडणुका जवळ आल्यात पण न्यायालयीन कामकाज सुरू आहे, त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. निवडणूक कुठेतरी लांबणीवर जातील असं वाटतं का? नेमकं काय वाटतंय? आता हा निवडणुका होतील न्यायालयीन बाब असल्यामुळं आम्ही त्यावर काय बोलू शकत नाही. न्यायालय निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल. पण अवसायातील ज्या काही संस्था आहेत त्याच्यावरची सुनावणी निबंधकांकडे सुरू आहे, मात्र ती सुरळीतपणे सुरू नाही. अक्षरशः तिथं आक्रोश बघायला मिळतोय. काल तिथं अधिकारी कोंडून घालण्यापर्यंतचा प्रकार त्या ठिकाणी घडला. कसं बघता एकूण त्या सगळ्या? नाही, आता ज्या तालुक्या वाईज त्यांनी काहीतरी नोटिसा सोडलेल्या आहेत त्यातल्या 5 तालुक्यांच्या सुनावणी पूर्ण झाल्या आहेत, बाकीच्या तालुक्यांच्या अजून व्हायच्या आहेत. त्यामुळं प्रत्येक दिवशी लोक तिथं येतात. दूध संस्थेचे सभासद कोण शाहूवाडी तालुक्यातनं येतोय, कोण राधानगरी तालुक्यातनं येते, कोण गडिंग्लज चंदगड तालुक्यातनं येते, म्हणजे लांब येतात. त्यामुळे त्यांचा साहजिकच आक्रोश वाढत चाललेला आहे की आम्ही एवढ्या लांबून येतोय, सुनावणी होत नाही, अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे त्यांचा आक्रोश वाढत चाललेला आहे. मी प्रशासनालाही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यांची सुनावणी घेऊन यातून त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मी त्यांना करतो. बाय प्रोडक्टमुळं फायदा झालेलाच आहे आणि गोकुळचंही नाव हे पुण्यामध्ये मुंबईमध्ये जे वाढलं दूध हे त्याचंच एक विक्रीला जे वाढलं दूध हे त्याचंच एक द्योतक आहे की बाय प्रोडक्ट प्रत्येकाच्या घराघरात गेल्यामुळंच दूध पण त्या बरोबरीनं गेलं हे त्याचंच एक उदाहरण आहे. अरे पुन्हा एकदा मुंबईत एंट्री याचा परिणाम आहे गोकुळचं दूध दुधावर काय होणार का मुंबईत? नाही, मुंबईमध्ये तर गोकुळचं मार्केटिंग अतिशय स्ट्रॉंग आहे आणि गोकुळच्या तुम्हाला माहीत असेल बारका मुलगा जरी रडा लागला तर गोकुळचं दूध मागते
आणि दुसरं कुठलं दूध दिलं तर ते टाकून देते. त्यामुळे गोकुळच्या दुधाला, कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीला चव असल्यामुळं ते कोल्हापूरच्या गोकुळच्या दुधाला तिकडे मुंबईत आणि पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रतिस्पर्धी असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करणार. आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही दूध वाढण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. ते नावारूपाला आलेलं आहे. आज हिचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मग हे टिकवायचं काय करायचं हे आता सर्व नेते मंडळींनी ठरवायला पाहिजे. गोकुळ दूध संघ जितका परिणाम करायचा प्रयत्न केला जाईल त्या उलटी परिस्थिती निर्माण होईल असा विश्वास वाटतो का? ते दूध उत्पादक सभासद त्यावर योग्य निर्णय देतील त्यांच्या मतातून. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.